हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं चिकन, तेही कुकरमध्ये। तर त्याकरिता पहिले आपण मसाला करून घेऊयात। मी इथे एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचेभर मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। गरम झालेल्या तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं। जिरं छान असं तडतडल्यानंतर यात आपण टाकून घेऊयात कांदे। मी इथे 3 मोठे कांदे घेतले, जे लांब लांब असे कापलेले आहेत। ते आपण तेलात टाकून घेऊयात। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रकाचे छोटे छोटे तुकडे आणि सुक्या खोबऱ्याचे काप। हे सर्व एकत्र करून हा मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। मसाल्याला छान भाजून वाटण करून फ्रीजरमध्ये याला 7 ते 8 दिवसासाठी ठेवून तुम्ही वापर याचा करू शकता। हा लवकर खराब होत नाही। जोपर्यंत आपला मसाला होतोय तोपर्यंत आपण चिकनला मॅग्नेट करून घेऊया। तर मी इथे 1.25 किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, हळद आणि दही। हे सर्व टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण मसाला चिकनला छानपैकी लागेल। चिकन छान असं मॅग्नेट करून ठेवून देऊया आपण आता आपला मसाला देखील छान असा होत आलेला आहे। बघू शकता तुम्ही, मसाल्याला छान असा कलर आलेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर आपल्याला भरपूर अशी घ्यायची आहे, तेही देठासकट। देठ आपल्याला काढून टाकायचे नाही आहेत। गॅसची फ्लेम आता बंद करून टाकूयात आणि या गरम मसाल्यामध्येच आपल्याला कोथिंबीर 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घ्यायची आहे। कोथिंबीर देखील मसाल्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे। तर आता हा सर्व मसाला आपण आता मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून हा मसाला छान वाटून घ्यायचा आहे। मसाला छान वाटलेला आहे। तर आता आपण गॅसवर ठेवूयात कुकर। कुकरमध्ये टाकूयात 2 ते 3 चमचे तेल। तेल छान असं गरम होऊ देऊयात। आता आपण घेणार आहोत इथे तेजपत्ता, स्टार फूल, 1 इलायची, त्याचबरोबर 3 ते 4 काळी मिरी आणि 2 लवंग। त्या तेलात छान अशा टाकून परतवून घेऊयात। खडे मसाले छान असे परतले आहेत। आता आपण इथे टाकणार आहोत मिरची पावडर। पहिलेच तेलामध्ये जर आपण मिरची पावडर टाकली तर ती छान अशी रंग त्याचा छान येतो, तर म्हणून तेलामध्ये पहिलेच मिरची पावडर टाकायची। धनिया पावडर आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता आपला जो वाटून ठेवलेला मसाला होता तो यात ॲड करून घेऊयात आणि मसाल्याला छान असं 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊयात। मसाला छान असा मिक्स झाल्यानंतर इथे मी टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता, त्याचबरोबर थोडंसं मीठ। हे सर्व टाकून आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे। मसाला छान असा झालेला आहे। तर आता आपण जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं तर ते यात टाकून घेऊयात। त्याचबरोबर इथे आपण टाकणार आहोत एव्हरेस्टचा चिकन मसाला। तुम्ही कुठलाही दुसरा मसाला देखील घेऊ शकता। 1 चमचाभर इथे आपण चिकन मसाला टाकून घेऊया। मी अंदाजेनुसार टाकलेला आहे। मसाला टाकल्यानंतर छानपैकी याला मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर इथे टाकूयात थोडंसं पाणी। चिकनला पाणी असंच सुटतं, त्यामुळे आपण इथे थोडंसंच पाणी घालूयात। जशी तुम्हाला रश्श्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी ॲड करू शकता। आता याला
आपण 2 शिट्ट्या येईपर्यंत कुक करून घेऊयात. तर बघू शकता छान अशी तरी आलेली आहे. चिकन आपलं रेडी झालेलं आहे. मस्त तेल सुटलंय. चला ताट वाढून घेऊयात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकन म्हटलं की आपल्याला कांदा आणि लिंबू तर हवाच, हो की नाही? तर चला पुन्हा परत असंच आपण भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.